नमस्कार, मी अक्षय. रिबेल नॅरेटर्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत निलेशजी भिसे. नमस्कार निलेशजी. नमस्ते अक्षय. मी निलेश रमेश भिसे. रग रग शंभू मेरा परिचय, रग रग शंभू मेरा परिचय. एका वाक्यातच सरांची ओळख करून दिलेली आहे, पण तरी पण मी अजून सांगतो की संभाजी महाराज, शिवाजी महाराज, त्यांच्या युद्धनीती असतील, त्यानंतर इस्लाम असेल, लव जिहाद असेल, त्याचबरोबर हिंदुत्व, या सर्व विषयांवर प्रखर व्याख्याते म्हणून सरांची ओळख आहे. त्याचबरोबर मृत्युंजय अमावस्या हे नाटक त्यांनी लिहिलंय आणि दिग्दर्शन सुद्धा केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी 2 पुस्तकांचं लेखन सुद्धा केलंय. वीरांचे वीर धर्मवीर आणि विद्यार्थ्यांचे शंभूराजे अशी 2 पुस्तकं सरांनी प्रकाशित केलेली आहेत. तर सर, आजचा आपला एपिसोड सुरुवात करताना मला असं विचारायचं आहे की ज्या वेळेला शिवाजी महाराज गेले आणि ही बातमी जेव्हा एक फितूर किंवा एखादा बातमीदार औरंगजेबाला सांगायला आला, त्यावेळेला असं म्हणतात किंवा इतिहासात असं म्हणतात की तेव्हा औरंगजेबाने त्याला शिक्षा केली आणि मग तो औरंगजेब असं म्हटला की खुदा का नेक बंदा जहन्नुम में जन्नत में आ रहा है, उसके लिए दरवाजे खुले रखो वगैरे असं आदरातिथ्य वगैरे असं म्हटलं जातं. तर ते त्यात किती तथ्य आहे, खरं आहे का? नाही, हे हे सगळं आपापले अजेंडे रेटण्यासाठी तयार केलेले हे सगळे खोटे नॅरेटिव्ह आहेत. ह्याच्यात बिलकुलही तथ्य नाहीये. मुख्य म्हणजे जन्नत आणि जहन्नुम या संकल्पना काय आहेत त्याचा या लोकांचा अभ्यास नसतो. बरोबर. आणि औरंगजेब कसं काय म्हणेल की शिवाजी महाराजांसाठी जन्नत के दरवाजे खुले रखो. औरंगजेबाच्या दृष्टीने शिवाजी महाराज हे काफिर आहेत. बरोबर. आणि औरंगजेब हा कडवा इस्लामला मानणार आहे. त्यामुळे तो कुठल्या कशाच्या आधारे म्हणेल की जन्नत के दरवाजे खुले रखो. त्यामुळे या गोष्टींना काही अर्थ नाहीये, कुठला आधार नाहीये. औरंगजेब आणि सगळे त्याचे मुघली सरदार, त्याचे सगळे औरंगजेबाच्या दरबारात असणारे सगळे त्याचे दरबारी, सगळे त्याच्या ऐतिहासिक नोंद ठेवणारे सगळे इतिहासकार आणि एकंदरीतच औरंगजेबाची मानसिकता किंवा मुघलांची मानसिकता ही मराठ्यांकडे, राजपुतांकडे, शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याकडे कुठल्या मानसिकतेमधून ते बघत होते हे जरा नीट आपण समजून घेतलं पाहिजे समकालीन कागदपत्रांच्या आधारे. शिवाजी महाराजांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हाच मासिरी आलमगिरीतली नोंद अशी आहे की नीच सिवा असा शब्द वापरलाय मासिरी आलमगिरीमध्ये. नीच सिवा हा मासिरी आलमगिरीतला शब्द आहे, तो मी उद्धृत करतोय. बरोबर. नीच सिवा नरकाच्या खड्ड्यात बुडाला, ही नोंद आहे शिवाजी महाराजांच्या मृत्यूबद्दल केलेली. म्हणजे आताच्या इतिहासात जे दाखवलंय किंवा जे काय नाटकं किंवा हे जे मी आता म्हटलं ते सगळं लोकांनी रचलेलं आहे. हे रचलेलं म्हणजे हे स्वतःचे अजेंडे रेटण्यासाठी त्यांना काहीतरी स्वतःचे, ही सगळी मंडळी एकतर कुठल्या तरी राजकीय पक्षांशी संलग्न असतात. त्या राजकीय पक्षांचे अजेंडे त्यांना रेटायचे असतात. सो कॉल्ड आत्ताचे काही आधुनिक मूल्य, त्या मूल्यांच्या आधारे मुद्दामून शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण करायचं असतं. आणि काय नोंद ही एक नोंद सांगितली मी तुम्हाला. संभाजी महाराजांबद्दल काय म्हणलेलं आहे, नरकवासी संभा असा खाफी खान संभाजी महाराजांचा उल्लेख करतोय. त्या कारतलब खानाने त्या 82 साली लिहिलेल्या एका पत्रामध्ये संभा मखूर असा शब्द वापरलाय. संभा मखूर म्हणजे पराभूत झालेला, गया गुजरा असा उल्लेख संभाजी महाराजांबद्दल आहे. तर अशा सगळ्या काफर बच्चा जहन्नमी रथ असा उल्लेख केलाय आलमगीर नामामध्ये. तर हे काय आहे, रथ या शब्दाचा अर्थ काय? रथ या शब्दाचा अर्थ गया गुजरा आहे. बरोबर. म्हणजे एकंदरीत बघता औरंगजेब आणि इस्लामी राज्यकर्ते हे शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि एकंदरीत हिंदुत्ववादी राजांसाठी एकदम टोकाची भूमिका घेणारेच होते. पण ते आत्ताच्या कथाकथित इतिहासकारांनी त्यांचे अजेंडे पुढे जावे किंवा त्यांचं कुठला तरी एक दृष्टिकोन वळवावा लोकांचा, म्हणून हे सगळे खोट्यापणाने दाखवण्यात आलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. हो, अगदी निश्चित. हे सगळे औरंगजेबाची जी मानसिकता आहे त्या मानसिकतेला पोषक हे सगळं वातावरण तयार करण्याचं काम चालू आहे.
त्याच्यामध्ये सो कॉल्ड लिबरल्स, स्वतःला बुद्धिजीवी म्हणवणारे, हे सो कॉल्ड स्वतःला इतिहासकार संबोधणारे, हे जी काही मंडळी आहेत हे सगळे यांचे बगलबच्चे आहेत. बरोबर. आणि त्या प्रमाणात त्यांचं ते काम चालू आहे. खोट्या रीतीने इतिहासाचा प्रचार प्रसार करणं, त्या इतिहासाचं विकृतीकरण करणं, इतिहासाचं इस्लामीकरण करणं, असं हे सगळं चालू आहे. एक आपल्याला सगळ्या इतिहासातून माहितीच आहे की शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांनी स्वराज्य वाचावं किंवा वाढावं यासाठी किती आतोनात प्रयत्न केले हे सगळं आपल्याला माहिती आहे. ज्या वेळेला संभाजी महाराजांना शिक्षा झाल्या किंवा जे हाल करण्यात आले संभाजी महाराजांचे, तर ते मनुस्मृतीला आधारून करण्यात आले असं सुद्धा काही थोतांड किंवा असंही काही विचार लोकांच्या मनात पेरण्याचं आता काम चालू आहे. तर त्या संदर्भात काही तथ्य आहे का त्याच्यामध्ये मनुस्मृतीचा आणि संभाजी महाराजांना झालेली शिक्षा याचा काय संबंध आहे का? संभाजी महाराजांना मनुस्मृतीनुसार मारलं असा दुष्प्रचार केला जातो. अनेक मोठमोठे वक्ते, राजकीय पक्षाचे आमदार, अध्यक्ष, अनेक मीडिया हाऊसेसचे प्रमुख सरसकट अशी मांडणी करतात की संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीनुसार झाली आणि मोठमोठ्या आवाजात ओरडत ते स्टेटमेंट मीडियासमोर करत असतात. पण ह्याच्यातला एकही नमुना याचा संदर्भ देत नाही की मनुस्मृतीच्या कुठल्या श्लोकानुसार मारलं, मनुस्मृतीमध्ये काय सांगितलंय, काय काय गोष्टी सांगितल्यात मनुस्मृतीमध्ये की त्यामुळे संभाजी महाराजांना मारलं. आणि औरंगजेब हे मनुस्मृती वाचून आपला कायद्याची अंमलबजावणी करणार आहे का? आपण काय बोलतोय याचं थोडंसं तरी भान पाहिजे. बरं, मनुस्मृतीला विरोध करा, समर्थन करा, तो एक वेगळा विषय, तो वेगळा टॉपिक होईल, त्याच्यातमध्ये मी जाणार नाहीये. पण मला इथं उद्धृत करावं असं वाटतं की संभाजी महाराजांनी जो बुधभूषण ग्रंथ लिहिलाय हा राजनीतीशास्त्रावरचा 884 श्लोक असलेला हा 3 अध्यायातला ग्रंथ आहे. 33 प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून संभाजी महाराजांनी हा बुधभूषण ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये मनुस्मृतीचाही संभाजी महाराजांनी अभ्यास केलाय आणि मनुस्मृतीमधले 30 श्लोक हे बुधभूषण ग्रंथामध्ये समाविष्ट केलेत संभाजी महाराजांनी. मग जर का मनुस्मृती एवढी वाईट होती, मनुस्मृती मध्ये सगळ्या वाईट गोष्टी सांगितलेल्या आहेत, असं जर का तुमचं म्हणणं असेल, तर मग संभाजी महाराजांनी कसं काय 30 श्लोक त्याच्यातले त्यांनी लिहिलेल्या बुधभूषण ग्रंथामध्ये घेतलेत? आणि आपण सगळे संभाजी महाराजांचे भक्त आहोत, त्यामुळे जी गोष्ट संभाजी महाराज करतायत ती गोष्टीचंच अनुसरण आपण केलं पाहिजे. आणि त्या बुधभूषण ग्रंथाचं लेखन करताना संभाजी महाराज अतिशय निरक्षीर विवेकवृत्ती ठेवतायत आणि संभाजी महाराज असं म्हणतायत की तुम्हाला या गोष्टी पटल्या तर त्याचा स्वीकार करा, अन्यथा करू नका. अगदी तेच, तुम्ही कुठलाच ग्रंथ वाचत नाही, तुम्ही कशावर काही तुम्हाला संदर्भ देता येत नाही, तुम्ही फक्त मोठमोठ्या आवाजात ओरडणार आणि खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं आणि मोठ्या आवाजात बोलायचं. आणि एक असं म्हणलं जातं की जेव्हा सत्य बाहेर येतं, सत्य बाहेर यायला जेवढा वेळ लागतो ना तेवढ्या वेळामध्ये असत्य हे गावभर फिरून आलेलं असतं. 100%. त्यामुळे आपल्याला आता हे किती अवघड होतं. आणि मला एकाने तरी संदर्भ द्यावा की मनुस्मृतीनुसार मारलं, कुठला श्लोक आहे, काय आधार आहे. औरंगजेबाकडे कोणी मनुस्मृती पोचवली, औरंगजेबाकडे कुठला मंत्री गेला होता मनुस्मृती द्यायला, कोण गेलं होतं की ही मनुस्मृती आहे, त्याचं संस्कृत आहे, त्याचं मी उर्दू तुला ट्रान्सलेशन करून दिलंय, फारसी ट्रान्सलेशन करून दिलंय, अरबी ट्रान्सलेशन करून दिलंय आणि त्याचा हा अर्थ होतो. आणि त्याच्या जोडीला वाटेल ते बोललं जातं की संस्कृत भाषा शिकली म्हणून मनुस्मृतीनुसार मारलं. संभाजी महाराजांना गागा भट्टांनी एक संस्कृत ग्रंथ अर्पण केलाय, समयनय नावाचा. हे किती जणांना माहिती असतं? संभाजी महाराज हे संस्कृतमध्ये विद्वान होते, पंडित होते. ह्याला सगळेजण ह्या गोष्टीला ऍक्सेप्ट करतायत. अनेक न्यायनिवाडे, जेव्हा अनेक ठिकाणी असं झालंय की शास्त्रांमध्ये ह्याला उत्तर काय आहे, तर संभाजी महाराजांच्याकडे जायची लोक आणि विचारायची. त्या काळचे दिग्गज संस्कृत विद्वान, संस्कृतमध्ये तज्ज्ञ असलेली मंडळी देखील संभाजी महाराजांकडे जात होते, मग ती भलेही कुठल्याही जाती जमातीतली असतील. त्यामुळे या कशालाही काही आधार नाहीये. आणि मग मी पुढं सांगेन, तुम्ही पुढच्या आपल्या ह्याच्यामध्ये, की संभाजी महाराजांना कशाच्या आधारे मारलं हा देखील खूप गहन विषय, त्याच्यावर देखील चर्चा होणं नितांत गरजेचं आहे. बरोबर.
ज्या वेळेला संभाजी महाराजांना शिक्षा झाली आणि जेव्हा संभाजी महाराजांचं मुंडकं एका भाल्याला अडकवून फिरवण्यात आलं आणि त्या त्या गोष्टीचं प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते किंवा त्याचं प्रतीक म्हणून गुढीपाडवा किंवा हे साजरं केलं जातं. तर ह्या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे? नाही म्हणजे खरं तर काहीच तथ्य नाहीये. जो पहिला प्रश्न तुमचा होता की मनुस्मृतीनुसार मारलं, त्यालाही काही आधार नाही. आणि तुमचा जो गुढीपाडव्याचा जो प्रश्न आहे त्यालाही काही आधार नाही. गुढीपाडवा हा खूप आधीपासून हिंदू समाज साजरा करतो. औरंगजेबाला माहिती होतं की हिंदूंचं नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होतं. बरोबर. आजकाल सगळे हिंदूही विसरलेत की आपलं नवीन वर्ष कधी आहे. सगळ्यांना वाटतं 1 जानेवारी 31 डिसेंबर. बरोबर. पण औरंगजेबाला नक्की माहिती होतं आणि औरंगजेब मुहूर्त शोधत होता. म्हणजे औरंगजेबाला ती वेळ हवी होती की कुठल्या वेळेला संभाजी महाराजांची हत्या करायची. 40 दिवस संभाजी महाराजांचे हाल करतोय औरंगजेब. संगमेश्वरी जेव्हा संभाजी महाराजांना अटक केली मुकरब खानाने, तेव्हा औरंगजेब अकलूजला होता आणि त्याला ही बातमी कळाली. अकलूजवरून तो निघाला आणि निघाल्यानंतर बहादूरगड, ज्याला आता आपण धर्मवीरगड म्हणतो, तिथं त्याची छावणी पडली. मुकरब खान संभाजी महाराज आणि कवी कलश यांना घेऊन तिथं बहादूरगडापाशी आला आणि 40 दिवस अनंत यातना सहन करतायत संभाजी महाराज. शिक्षांचे नवीन नवीन आविष्कार केले जात आहेत, नवीन नवीन शिक्षा शोधल्या जात आहेत की कशा रीतीने यांना हाल यांचे होतील, यांना यातना दिल्या जातील. असे सगळे एक्सपेरिमेंट चालू आहेत औरंगजेबाचे. आणि मग औरंगजेब थांबला. तो थांबला होता गुढीपाडव्यासाठी. बरोबर. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी अमावस्या असते. त्या अमावस्येला संभाजी महाराजांची निर्घृण पाशवी अशी हत्या करण्यात आली. आणि मग दुसऱ्या दिवशी हिंदू वस्त्यांमध्ये, हिंदू गावांमध्ये, हिंदू समाजामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण व्हावं, भीतीचं वातावरण निर्माण व्हावं की पुन्हा कोणी काफिर, औरंगजेबाच्या भाषेत, की पुन्हा कोणी काफिरांनी अशी हिम्मत करू नये. माझ्या विरुद्ध, माझ्या जिहादच्या विरुद्ध, माझ्या दारुल इस्लामच्या स्वप्नाच्या विरुद्ध जाण्याचं कोणी धाडस करू नये. याच्यासाठी या काफिरांच्या राजाचं मस्तक हे त्या सगळ्या हिंदू वस्त्यांमध्ये फिरवण्यात आलं गुढीपाडव्याच्याच दिवशी. ते औरंगजेबाने मुद्दामून केलं की नवीन वर्षाची ही सगळ्या हिंदू समाजाला दिलेली ही भेट, तुमच्या राजाचं मस्तक, आणि हिंदूंमध्ये दहशत बसावे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. गुढीपाडव्याचा आदला दिवस अमावस्येला काळोख असतो. संभाजी महाराजांच्या बलिदानातून प्रचंड मोठी अशी तेजप्रभा उमटली. इथल्या तमाम रयतेने प्रचंड तेज घेतलं. या बलिदानातून प्रचंड मोठी स्फूर्ती घेतली आणि पुढा लढा 18 वर्ष सुरू आहे. त्यामुळे गुढीपाडवा आणि संभाजी महाराज यांचं बलिदान याचा संबंध काय आहे? तर संबंध असा आहे की औरंगजेबाला संपूर्ण हिंदू समाजात दहशत बसवायची होती. त्याला हिंदू समाजाला डिवचायचं होतं की बघा, तुमच्या या राजाचं मस्तक आम्ही फिरवतोय तुमच्या गावात गुढीपाडव्याला. नवीन वर्ष तुमचं सुरू होतंय ना, या नवीन वर्षाची भेट आहे माझ्याकडून. आणि ते मस्तक फिरवलं सगळीकडे. अशा समकालीन नोंदी आहेत सगळ्या. अत्यंत विदारक असं एकंदरीत चित्र हिंदू समाजासमोर औरंगजेबाने गुढीपाडव्याच्या दिवशी दाखवलं. तुम्ही आता म्हटलं की नवीन नवीन एक्सपेरिमेंट घेत होते, कुठल्या शिक्षा करायच्या, काय करायच्या. तर त्याचा काय संदर्भ आहे का की कुठल्या ग्रंथाच्या आधारे किंवा कुठल्या न्यायपुस्तिकेच्या आधारे त्यांनी या शिक्षा दिल्या महाराजांना, असं काय आहे का? खूप एकदम योग्य प्रश्न, की खरं तर हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे की कशाच्या आधारे हे सगळं केलं. तर हे कशाच्या आधारे केलं ते समजून घ्यायचं असेल आपल्याला, तर आपण आधी औरंगजेब समजून घेतला पाहिजे. औरंगजेब समजून घेण्यासाठी आपण इस्लाम समजून घेण्याची नितांत गरज आहे. जोपर्यंत आपण इस्लाम समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला औरंगजेब कळणार नाही. आणि
औरंगजेब कळाला नाही आपल्याला, तर छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज हे कुठल्या मोठ्या संकटाविरुद्ध लढले ते संकट आपल्याला कळणार नाही, त्यांचं कर्तृत्व आपल्याला लक्षात येणार नाही. त्यामुळे त्यांचं कर्तृत्व जर का आपल्या पूर्ण लक्षात यावं असं आपल्याला वाटत असेल, तर आपण औरंगजेब आणि इस्लाम याचा अभ्यास करणं नितांत गरजेचं आहे. आणि मग जेव्हा आपण हा अभ्यास करतो, जेव्हा आपण औरंगजेबाची कारकीर्द बघतो सगळी, तर औरंगजेबाने काय काय काम केलंय इस्लामसाठी. एक औरंगजेबाच्या बाबतीतच एक अशी नोंद आहे की सुलेमान मदबा म्हणून एक इस्लामी स्कॉलर्स आहेत. ते इस्लामी स्कॉलर त्यांनी असं औरंगजेबाबद्दल मत मांडले की औरंगजेबाच्या वेळी जर का दारा शिकोह मोगल साम्राज्याचा शहंशाह झाला असता, तर इस्लामला तेवढे चांगले दिवस आले नसते आणि इस्लाम भारतामध्ये एस्टॅब्लिश पण झाला नसता. बरोबर. दारा शिकोहच्या वेळी औरंगजेब मोगल साम्राज्याचा बादशाह झाला, त्यामुळे आज भारतामध्ये इस्लाम हा एस्टॅब्लिश झाला असं मी नाही म्हणत आहे, असं सुलेमान मदबा हे इस्लामी स्कॉलर म्हणतात. तर इस्लाम, औरंगजेब या सगळ्या गोष्टीचं अध्ययन करण्याची नितांत गरज आहे. आणि मग औरंगजेबाने काय केलं, जेव्हा तो तख्तनशीन झाला, जेव्हा तो त्या तख्तावर बसला, त्याची ताजपोशी झाली, बघा किती किती हा एक संयोग आहे की 1689ला संभाजी महाराजांची निर्घृण अशी हत्या औरंगजेबाने केली. संभाजीराजे तेव्हा 32 वर्षाचे होते. संभाजी महाराजांचं 32वं वर्ष, त्या 32व्या वर्षी संभाजी महाराजांचं बलिदान झालंय. निर्घृण अशी हत्या औरंगजेबाने केली आणि औरंगजेबाचं राज्यारोहणाचं हे 32वं वर्ष आहे, 1689. म्हणजे औरंगजेबाच्या राज्यारोहणाच्या 32व्या वर्षी संभाजी महाराजांचं 32 वर्षांचं आयुष्य हे औरंगजेबाने संपवलं. त्याला असं वाटलं की संभाजी महाराजांना मारल्यानंतर आता मी जिंकलो, पण असं झालं नाही. त्यामुळे मला असं जेव्हा बारकाईने मी या सगळ्या गोष्टी बघतो तेव्हा असं लक्षात येतं की जिवंत संभाजी राजे जेवढे औरंगजेबाचे शत्रू नव्हते ना, तेवढे मृत संभाजी राजे औरंगजेबाचे शत्रू झाले होते. एक मृत्यूतून एक चिरंजीवित्व संभाजी महाराजांना मिळालं आणि प्रत्येकाच्या हृदय सिंहासनावर संभाजी महाराज आरूढ झाले होते. 100%. आणि पुढे संभाजी महाराजांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन 18 वर्ष हा संघर्ष चालू आहे. औरंगजेबाला काही हा संघर्षामध्ये यश मिळालेलं नाहीये. आणि मी जो मगाशी तुम्हाला सुलेमान मदबांचं जे मत सांगितलं, जे मी तुम्हाला राज्यारोहणाचे जे संयोग सांगितला, तर औरंगजेब पहिल्यांदा जेव्हा तख्तनशीन झाला तेव्हा त्याने एक सगळ्यात महत्त्वाचं काम केलं, म्हणजे आपलं राज्य कशाच्या आधारे चालवायचं याच्यासाठी त्यांनी एक ग्रंथ तयार केला. त्या ग्रंथाचं नाव आहे फतवाए आलमगिरी. आता फतवाए आलमगिरी हा ग्रंथ काय आहे, तर फतवाए आलमगिरी हा ग्रंथ म्हणजे शरिया कायद्याचा पहिला लिखित भारतीय उपखंडातला ग्रंथ कुठला असेल तर तो फतवाए आलमगिरी, जो औरंगजेबाने तयार केला शेख बुराणपुरीच्या संपादनाखाली. म्हणजे औरंगजेब आणि शेख बुराणपुरी हे दोघं मिळून या ग्रंथाचं काम करतात. शेख बुराणपुरीच्या नेतृत्वात त्यांनी मला वाटतं एक 50 का 52 उलेमांची एक वेगळी कमिटी तयार केली. तेव्हाचे जे कोणी इस्लामी स्कॉलर आहेत त्या सगळ्यांना त्या कमिटीत घेतले आणि शरिया कायदा जो आहे हा शरिया कायद्याचा लिखित ग्रंथ म्हणजे फतवाए आलमगिरी, ज्याचं 8 ते 10 वर्ष काम चालू आहे. औरंगजेब तख्तनशीन झाल्यानंतर 30 खंड आहेत या फतवाए आलमगिरीचे आणि आधीचे सगळे फतवे, या सगळ्या फतव्यांचं संकलन करून कुठला प्रसंग घडल्यानंतर त्याला काय, त्याचा न्याय निवाडा कसा करायचा, कशी शिक्षा द्यायची, कशा रीतीने ऑर्डर पास करायचे, कशा रीतीने फरमानं सोडायची, कशा रीतीने फतवे जारी करायचे, ह्याच्याबद्दल सुसूत्रपणा असावा, याच्यासाठी या जुन्या सगळ्या फतव्यांचं संकलन केलं आणि तो फतवाए आलमगिरी हा ग्रंथ तयार केला गेला. त्या फतवाए आलमगिरीच्या आधारे मोगल साम्राज्याचं संचलन हिंदुस्थानामध्ये चालू आहे, म्हणजे शरिया कायद्याच्या आधारे चालू आहे. शरिया कायद्याचा पहिला लिखित ग्रंथ हा फतवाए आलमगिरी आहे आणि 30 खंड 8 वर्ष त्याचं काम चालू आहे. साधारण मला वाटतं 2-1 लाख रुपये तेव्हाचा खर्च आलाय. आत्ताही जर का तुम्ही मुस्लिम पर्सनल लॉ बघितला तुम्ही, तर त्या मुस्लिम जो मोहम्मदियन लॉ असं म्हणलं जातं मुस्लिम पर्सनल लॉला, त्याचा बेस जो आहे तो फतवाए आलमगिरी आहे.
आणि हे मी नाही सांगत, हे सगळे इस्लामिक स्कॉलर मान्य करतात. आणि मग तो फतवा आलमगिरी काय आहे, हे जर का त्याचा जर का आपण अभ्यास केला तर मग लक्षात येईल की काफिरांच्या विरोधात, काफिरांना मारण्यासाठी, त्यांची संपत्ती लुटण्यासाठी, त्यांच्यावर जिझिया कराचं कशा रीतीने संकलन केलं जावं त्यांच्याकडून, मंदिरं कशी तोडली जावीत, मूर्त्या कशा उद्ध्वस्त केल्या जाव्यात, युद्धामध्ये काफिरांच्या बायका हातामध्ये आल्यानंतर त्यांची कशी वाटणी करावी, त्यांना कसं लुटावं, या सगळ्या गोष्टी या फतवा आलमगिरीमध्ये सांगितलेल्या आहेत. जाणकारांनी त्याच्यावर आपापली मतं मांडलेली आहेत. मी इथे तमाम शिवशंभू भक्तांना आवाहन करतो की आपण आवर्जून फतवा आलमगिरीचा अभ्यास करावा. जयपूर डायलॉगने मला वाटतं त्याचं काही त्याच्यातल्या खंडांचं ट्रान्सलेशन देखील केलेलं आहे. आणि मग या फतवा आलमगिरीच्या आधारे जेव्हा ज्या काही संभाजी महाराजांची जी काही हत्या झाली तेव्हाच्या ज्या समकालीन नोंदी आहेत त्यामध्ये नोंदी अशाच आहेत की सगळ्या मुल्ला मौलवींच्या त्यांचं मत घेऊन त्यांच्यातले त्यांनी जे काही फतवे जारी केले, या फतव्यांच्या आधारे मुसलमानांचा सगळ्यात मोठा दुश्मन, अशी नोंद आहे बरं का समकालीन, हे काही मी माझ्या मनाचं सांगत नाही, बरोबर. अशा सगळ्या नोंदी आहेत की मुसलमानांचा सगळ्यात मोठा शत्रू असणारा काफर बच्चा संभा याला ज्यांनी इस्लामी शहर लुटलेली आहेत, ज्यांनी मुसलमानांना त्रास दिलेला आहे, त्याला मारने वाले की तलवार से या दिवशी मारले गेले, अशा नोंदी आहेत. आणि त्याच्या सगळ्या त्या शिक्षाला पण हे फतवा आलमगिरीच बेस होता. मौलवींच्या सल्ल्याने, मौलवींच्या फतव्याने आणि शरिया कायद्याच्या आधारे अशा समकालीन नोंदी आहेत. त्या नोंदी मी तुम्हाला दाखवू शकतो. मग शरिया कायद्याच्या आधारे म्हणजे काय? शरिया कायद्याचा आधार. आता शरिया कायद्याचं लिखित पुस्तक कुठलं आहे तेव्हा त्या काळचं, तर ते फक्त फतवा आलमगिरी, दुसरं कुठलंही नाहीये. बरोबर. कळलं? त्यामुळे फतवा आलमगिरीच्या आधारे संभाजी महाराजांची निर्घृण अशी हत्या करण्यात आली. हे मी म्हणत नाही, हे सगळे समकालीन नोंदी, मी फक्त ते सगळे तुम्हाला गोष्टी तुमच्यासमोर उलगडून सांगतोय की शरिया कायदा हा शब्द आहे, फतवा हा शब्द आहे, मौलवींचा सल्ला हा शब्द आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण बघितलं तर त्या फतवा आलमगिरीशी जाऊन भिडतात, फतवा आलमगिरीच्या तिथं जाऊन त्या पोचतात. मग तुम्ही म्हणाल आता की शरिया कायदा काय आहे? निलेशजी, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे शरिया आणि फतवा आलमगीर, तर ह्याचं नेमकं शरिया कायदा म्हणजे काय हे थोडंसं अजून डीप मध्ये सांगू शकाल का तुम्ही? हो, हे बघा, तुम्ही नीट आपण जर का बघितलं तर संभाजी महाराजांची झालेली निर्घृण अशी हत्या, पाशवी हत्या, क्रूर, त्याच्या नोंदींमध्ये येणारे शब्द म्हणजे मौलवींचा सल्ला, मुफ्तींचा सल्ला, शरिया कायदा, फतवा. आणि मी सांगितलं त्या मगाशी त्यानुसार या सगळ्या फतव्यांचं संकलन म्हणजे फतवा आलमगिरी. बरोबर. शरिया कायद्याच्या आधारे मारलं, मग शरिया कायद्याच्या आधारे मारलं तर त्याचं पुस्तक कुठलं, तर या शरिया कायद्याचं पहिलं लिखित ग्रंथ भारतीय उपखंडातला म्हणजे फतवा आलमगिरी. आणि आता जो तुमचा प्रश्न आहे की फतवा आलमगिरी किंवा शरिया कायदा याचा हे म्हणजे काय, हे जरा तुम्ही थोडंसं आम्हाला सांगा. तर शरिया कायदा म्हणजे इस्लामी कायदा. शरिया कायदा म्हणजे जिथं दारुल इस्लामची सत्ता स्थापित होते, दारुल हरब, दारुल इस्लाम या संकल्पना कदाचित तुम्हाला माहिती असतील. आता अनेक चित्रपटांमध्ये त्या संकल्पना उद्धृत केलेल्या आहेत की युद्धजन्य प्रदेश म्हणजे दारुल हरब, आणि जिथे इस्लामची सत्ता स्थापित झाली आहे. आणि इस्लामची सत्ता स्थापन होणं म्हणजे दारुल इस्लाम, इस्लामची सत्ता स्थापन होणं म्हणजे शरिया कायद्याच्या आधारे तिथं राज्य चालणं. तिथं लोकशाही मान्य नाही, तिथं ही तुमची आधुनिक मूल्य मान्य होणार नाहीत. पुरोगामी लोकांनी कधीतरी ह्याच्यावर पण काहीतरी आपलं मत मांडावं. शरिया कायदा म्हणजे काय, कुठं कुठं शरिया कायदा लागू आहे आणि तिथं कशा रीतीने कायद्याचं अंमलबजावणी केली जाते. तर इथं काही कुठली लोकशाहीसारखी तत्व इथं मान्य होत नाहीत. शरिया कायद्याच्या आधारेच त्या इस्लामिक देशांचं तिथं कायदा राबवले जातात. आणि मग शरिया कायदा म्हणजे काय, त्याला आधार काय, तर त्याला आधार आहे जे इस्लामचे जे धार्मिक ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये दिव्य कुराण किंवा पवित्र कुराण
हा एक खूप महत्त्वाचा शरिया कायद्याचा आधार आहे. त्याच्यानंतर हदीस आणि मोहम्मद पैगंबरांचं चरित्र, या 3 गोष्टी या शरिया कायद्याचा बेस आहेत. कुराण हे त्यांचं सगळ्यात श्रेष्ठ आणि अतिशय पवित्र अशी मान्यता आहे कुराणला. धार्मिक ग्रंथ आहे. कुराण म्हणजे थोडक्यात अल्लाहकडून मोहम्मद पैगंबरांकडे जे संदेश आले, ते संदेश त्या ग्रंथामध्ये आहेत. हदीस म्हणजे मोहम्मद पैगंबरांनी ज्या काही कृती केल्या आहेत, त्या कृतींचं संकलन जे केलंय त्याला हदीस म्हणायचं. आणि तिसरं म्हणजे प्रत्यक्ष मोहम्मद पैगंबरांचं जे चरित्र आहे, त्या चरित्रात जे जे प्रसंग आलेत, बरोबर. या तिन्ही गोष्टींच्या आधारे त्या तिन्ही गोष्टीत काय काय सांगितलंय, एखादा प्रसंग घडल्यानंतर मोहम्मद पैगंबर त्या ठिकाणी कुठला न्यायनिवाडा करतात, हा. कशा रीतीने ते तो प्रश्न हँडल करतायत, टॅकल करतायत. बरोबर. तर असं या तिघांच्या मध्ये जे काही आलंय त्या आधारे शरिया कायदा तयार होतो. आणि त्या आधारे जो शरिया कायदाचा लिखित ग्रंथ भारतीय उपखंडातला पहिला आहे, तो औरंगजेबाने तयार केला. शेख बुऱ्हाणपूर आणि औरंगजेबाने त्याच्या आधारे संभाजी महाराजांची निर्घृण, पाशवी, क्रूर, हाल करून हत्या करण्यात आली. आत्ताच तुम्ही जे सांगितलं शरिया आणि या सगळ्या शिक्षा किंवा त्यांच्या नियमांचं एक पुस्तक, तर त्याचे काय संदर्भ आहेत हे तुम्ही सांगू शकता का? त्याचे संदर्भ आपण अनेक इतिहासकारांनी त्याचे संदर्भ दिलेले आहेत. सेतू माधवराव पगडींनी दिलेले आहेत, कैलासवासी सदाशिव शिवदेंनी दिलेले आहेत, की कशा रीतीने कुराणातल्या कुठल्या सुरामध्ये कुठली आयात आलेली आहे, ज्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, आणि त्याचा आधार घेऊन कशा रीतीने ही संभाजी महाराजांची त्यांना हाल करणं, त्यांची हत्या करणं, हे सगळं आलेलं आहे. त्या कुराणातल्या ज्या आयात आहेत, ते सूर आहेत, ते तुम्ही दाखवू शकता. निलेश, आता जे आपण शरिया कायद्याबद्दल बोललो, तर ते ज्या ग्रंथातून आलेला आहे कायदा किंवा ज्या ग्रंथाच्या आधारे या शिक्षा किंवा ह्या सगळं जे झालं संभाजी महाराजांसोबत, तर त्याचे काही लिखित पुरावे आहेत का? लिखित पुरावे आहेत ना. मी जे म्हणालो की शरिया कायद्याला आधार असणारे जे ग्रंथ मी सांगितले, त्या ग्रंथांमध्ये काय सांगितलंय त्याचा आपण अभ्यास करण्याची गरज आहे. त्या पुस्तकांमध्ये काय सांगितलंय त्याचा आपण अभ्यास करण्याची गरज आहे. आणि त्या पुस्तकात आहे, आता हे बघा तुम्ही, आता हे अनेक इतिहासकारांनी नोंदवलंय. सेतू माधवराव पगडींनी नोंदवलंय, आपल्या सदाशिवराव शिवदेंनी नोंदवलंय, की आता सुरा 69 त्याच्यामधली ही 30 नंबरची आयत आहे. धरा याला आणि याच्या मानेत जोखड घाला, मग याला नरकामध्ये झोकून द्या, मग याला 70 हात लांब साखळीत जखडा. हा श्रेष्ठ व उच्चतर अल्लावर श्रद्धाही ठेवत नव्हता. आता या शिक्षा आहेत काफिरांसाठी. आता या कुराणातल्या शिक्षा आहेत. मी जे काही सांगितलं त्या ग्रंथांमध्ये दिलेलं आहे, हे मी लिहून आणलंय. म्हणून जेव्हा या अश्रद्धावंतांशी, अश्रद्धावंत, आता ही आपण नीट समजून घेतलं पाहिजे. श्रद्धा आणि अश्रद्धा. अश्रद्धावंत म्हणजे नास्तिक नाही. आपल्याला वाटलं श्रद्धा ठेवणारा म्हणजे आस्तिक आणि श्रद्धा ठेवत नाही म्हणजे नास्तिक, असं नाहीये ते. अश्रद्धावान किंवा ज्याची श्रद्धा नाहीये तो म्हणजे नास्तिक नाही. तर जो इस्लामवर श्रद्धा ठेवत नाही, अल्लाचे जे प्रेषित आहेत त्यांच्यावर जो श्रद्धा ठेवीत नाही, तो अश्रद्ध. बरोबर. म्हणजे थोडक्यात नॉन मुस्लिम. तिथं नास्तिकता आस्तिकता असा काही विषय नाहीये. म्हणून जेव्हा या अश्रद्धावंतांशी तुमचा सामना होईल तेव्हा पहिले काम म्हणजे मानेवर प्रहार करणे. हे जे आपण बघतो ना की अनेक ठिकाणी माना कापल्या जातात, माना तोडणं, शिरच्छेद करणं, मानेवर प्रहार करणे. जेव्हा तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे ठेचून काढाल, हे मी वाचतोय, हे मी लिहून आणलंय, हे मौलाना मौद्दी
ज्यांना इस्लामी जगतामध्ये देखील मान्यता आहे, अशांनी जे भाषांतर केलेलं आहे, बरोबर. त्या ग्रंथातल्या मी या नोंदी लिहून आणलेल्या आहेत, त्या मी वाचतोय. हं? ते जे काय आहे, आणि हे जे काय, हे काय मी माझ्या मनाचं सांगत नाही, किंवा ह्याच्यामध्ये काही कोणाची भावना दुखवण्याचा हेतू नाही, किंवा कुठल्या धर्माच्या विरोधात मी बोलत नाही. बरोबर. मी नीट समजून सांगतोय काय सांगितलंय ते. जो खरा इतिहास आहे तो जे काय तो नोंदी आहेत, आणि हे ते पण ऍक्सेप्ट करतील. आपली जी पुरोगामी मंडळी आहेत ना, ते ऍक्सेप्ट करत नाहीत. प्रॉब्लेम हा आहे. हम्म. हे सगळे इस्लामी स्कॉलर ऍक्सेप्ट करतात, सगळं इस्लामी वर्ल्ड हे सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करतं, पण आपल्यातली जी पुरोगामी बाणगुळं आहेत ना, ती फक्त या गोष्टी ऍक्सेप्ट करत नाहीत. म्हणून जेव्हा या अश्रद्धावंतांशी तुमचा सामना होईल, तेव्हा पहिले काम मानेवर प्रहार करणे, आणि जेव्हा तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे ठेचून काढाल, तेव्हा त्यांना बांधून ठेवा. ठेचून काढल्यानंतर बांधून ठेवा. नंतर त्यांच्यावर अनुग्रह करा किंवा खंडणी घ्या, इथपर्यंत की ते शरण येतील. ते जोपर्यंत शरण येत नाहीत तोपर्यंत त्यांना अशा रीतीने हाल करा, किंवा ते खंडणी द्यायला तयार होत नाहीत. खंडणी म्हणजे काय, तर थोडक्यात जिझिया कर. बरोबर. हे आहे तुम्ही करावयाचं काम. अल्लाने इच्छिले असते तर स्वतःच त्यांच्याशी निपटले असते, परंतु जेणेकरून तुम्हा लोकांना एका दुसऱ्याच्या द्वारे आजमावावे, आणि जे लोक अल्लाच्या मार्गात मारले जातील, त्याच्यानंतर ती पुढची बरोबर. आयात आलेली आहे. म्हणजे महाराजांना ज्या शिक्षा झाल्या हं. त्या सगळ्या शरिया आणि शरिया अंतर्गत जे ग्रंथ आले त्याला अनुसरून आहे याचे- शरियाला बेस असणारे ग्रंथ म्हणजे कुराण, हदीस, मोहम्मद पैगंबरांचं चरित्र. बरोबर. त्याच्या आधारे शरिया कायदा तयार होतो. जो शरिया कायदा तयार केला औरंगजेब आणि शेख बुरहानपुरीने, बरोबर. त्याचा लिखित ग्रंथ फतवा आलमगिरी. फतवा. आणि त्या फतवा आलमगिरीच्या आधारे संभाजी महाराजांची निर्घृण, पाशवी, क्रूर अशी हत्या करण्यात आली. त्याला समकालीन नोंदींमध्ये शरिया कायद्यानुसार असा उल्लेख आलेला आहे, फतव्यानुसार असा उल्लेख आलेला आहे, मौलवींच्या सल्ल्यानुसार असा उल्लेख आला आहे. आता हा मौलवींचा सल्ला म्हणजेच मौलवींनी शरिया कायद्याच्या आधारे जारी केलेला फतवा. आता हा अभ्यास फक्त करण्याची गरज आहे. गरज आहे. आणि काही जणांना म्हणजे ते ऐकूनच घ्यायचं नसतं. त्यांनी एकदा ठरवून टाकलेलं आहे. त्यांना ते त्यांच्या मी विशेष करून पुरोगामी बाणगुळांबद्दल बोलतोय, की बरोबर. त्यांनी ठरवून ठेवलंय की आम्हाला ह्याच्याकडे बघायचंच नाहीये, आम्ही आमची मतं बदलणारच नाही. आणि हे मग दुसऱ्यांना लोकशाहीची मूल्य शिकवणार, स्वतः कोणाचं ऐकून घेणार नाही. ही पुरोगामी खोड मोडली पाहिजे, की आम्ही म्हणतो तेच खरं आणि आम्हाला कोणी अक्कल शिकवायची नाही आणि आमचं मत हेच राहणार आहे. आणि तेच म्हणजे हे तसंच झालं ना, कुराणाची आयात एकदा अवतीर्ण झाली की झाली, त्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे हे पुरोगामी लोकांचं आहे की आम्ही म्हणतो तेच खरं, आम्ही बदलण्याची मानसिकताच नाही आमची. बरोबर. म्हणजे हे अजून सांगतो तुम्हाला, हे एक नाही, मी भरपूर आणले. बरोबर. जर दांभिक आणि ते लोक ज्यांच्या हृदयात रोग आहे, ते जे मदिनेत प्रक्षोभक अफवा पसरवणारे आहेत, आपल्या कारवायापासून परावृत्त झाले तर आम्ही त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी तुम्हाला उभे करू. आता इथं मदिनेचा उल्लेख आलाय, तर तो काय संघर्ष आहे तोही आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यावर वेगळं खरं तर एक पॉडकास्ट आपण करू शकतो. परत कुराणामध्ये पण मक्का काळ आहे, मदिना काळ आहे. मक्का काळातल्या ज्या आयत आल्या त्याचा संदर्भ वेगळा आहे, मदिना काळातल्या आयत आलेल्या आहेत त्याचा संदर्भ वेगळा आहे. त्याच्यावर आपण कधीतरी नंतर बोलूया. पण हेच सगळीकडे मानलं जातं. आणि तोच न्याय आत्ता मुसलमानांसाठी देखील आणि नॉन मुस्लिम लोकांसाठी देखील वागणूक कशी असली पाहिजे हे ह्याच्यामधूनच शिकवलं जातं. आपल्या कारवायापासून परावृत्त झाले नाही तर आम्ही त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी तुम्हाला उभे करू. मग ते या शहरात तुमच्या समवेत मुश्किलेनेच राहू शकतील. त्यांच्यावर चोहूनकडून धिक्काराचा मारा होईल. जिथे कुठे ते सापडतील पकडले जातील आणि भयंकररित्या ठार मारले जातील. हे दोन पक्ष आहेत ज्यांच्या दरम्यान आपल्या पालनकर्त्यांसंबंधी वितंडवाद आहे. त्यांच्यापैकी ते लोक ज्यांनी सत्य नाकारले म्हणजे थोडक्यात अल्लाह आणि त्यांच्या प्रेषितांवर विश्वास ठेवला नाही, हे सत्य नाकारणं झालं. सत्य नाकारले त्यांच्यासाठी अग्नीचा पोशाख तयार केला गेला आहे. त्यांच्या डोक्यावर उकळते पाणी टाकले जाईल. त्यामुळे त्यांची केवळ त्वचाच नव्हे
तर पोटाच्या आतील भाग देखील वितळेल आणि त्यांचा समाचार घेण्यासाठी लोखंडी घण असतील. हा, हे आहे सूरह क्रमांक 22, आयत क्रमांक 19, 20, 21. आता 22. जेव्हा जेव्हा ते घाबरून नरकामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील, परत त्यातच ढकलून दिले जातील की चाखा आता जळण्याच्या शिक्षेची चव. आता हे काय मी माझ्या मनात सांगत नाहीये, हे काय मी लिहिलेलं नाहीये. बरोबर. मी फक्त ते लिहून आणले जे काय त्या ग्रंथामध्ये. हे कोणी वाचू शकतं, हे ओपन आहे, कुठेही अवेलेबल होऊ शकेल. तुम्ही गुगल केलं, नेटवर सर्च केलं तरी तुम्हाला मिळेल. मी जे जे सूरा क्रमांक सांगितलेत, जे जे आयत क्रमांक सांगितले, तुम्ही नेटवर सर्च करा. मी जर का खोटं बोलत असेल तर. या आज्ञाधारकते शिवाय म्हणजे इस्लाम शिवाय जो कोणी अन्य एखादा धर्म अंगीकारत असेल त्याची ती जीवन पद्धत कदापि स्वीकारली जाणार नाही व मरणोत्तर जीवनामध्ये तो अयशस्वी व विफल होईल. आता कशा रीतीने ह्याचे संदर्भ आपण जोडू शकतो ना. काय बरोबर. जी लोक म्हणतात ना की संभाजी महाराजांचा आणि धर्माचा काही संबंध नाही, त्यांनी धर्मांतरणाचा कुठं प्रस्ताव दिला होता, त्यांनी जरा नीट बारकाईने अभ्यास करावा या सगळ्या गोष्टीचा. तर सूरह 4 आयत क्रमांक 56. ज्या लोकांनी आमची संकेत वचने मानण्यास नकार दिला आहे त्यांना खचितच आम्ही अग्नीत झोकून देऊ आणि जेव्हा त्यांच्या शरीराची त्वचा गळून पडेल तेव्हा त्या जागी दुसरी त्वचा निर्माण करू जेणेकरून ते प्रकोपाचा खूपच आस्वाद घेतील. अल्लाह खूप समर्थ आहे आणि आपल्या निर्णयांना अंमलात आणण्याची हिकमत चांगल्या प्रकारे जाणतो. सूरह 5 आयत क्रमांक 33. जे लोक अल्लाह आणि त्याचे पैगंबर यांच्याशी युद्ध करतात आणि भूमीवर याकरिता धावपळ करतात की हिंसाचार माजवावा, त्यांची शिक्षा ही आहे की ते ठार मारले जातील अथवा सुळावर चढवले जातील अथवा परस्पर विरुद्ध दिशेने त्यांचे हात पाय कापले जातील अथवा त्यांना देशांतर करावयास लावले जाईल. हा अपमान व नामुष्की तर त्यांच्यासाठी दुनियेत आहे आणि मरणोत्तर जीवनामध्ये त्यांच्याकरिता याहूनही मोठी शिक्षा आहे. म्हणजे जी शिक्षा काफिर भोगतायत, जी भोगली आपल्या सगळ्या पूर्वजांनी, त्यांना त्याच्यापेक्षाही आणखीन मोठी शिक्षा मरणोपर्यंत मिळणार आहे हे सांगितलं. इथं सांगितलं, तुम्ही जोडून बघा. हे हातपाय कापले जातील, सुळावर चढवले जाईल, हे संदर्भ आहेत. बरं, हे मी काय खोटं बोलत नाहीये. हे मी जे काय सगळं सांगितलंय हे, आणि हे इस्लामी वर्ल्ड पण मान्य करतं, इस्लामी स्कॉलर्स मान्य करतात, इस्लामी मुल्ला मौलवी सगळं मान्य करतात. प्रॉब्लेम जो आहे तो फक्त जे पुरोगामित्वाचा बुरखा ज्यांनी घेतलाय ना त्यांचा प्रॉब्लेम आहे. बाकी ते तर मान्य करतायत. हे बघा, आता हे सूरह 8 पारा 9 आयत क्रमांक 12. आणि तो प्रसंग जेव्हा तुमचा पालनकर्ता दूतांना इशारा करीत होता की मी तुमच्या समवेत आहे, तुम्ही इमानधारकांना स्थिर राखा, मी लगेच या अइमानधारकांच्या मानेवर वचक बसवितो. इमानधारक आणि अइमानधारक, तर तुम्ही त्यांच्या मानांवर मारा. म्हणजे काय आहे मानांवर मारणं? म्हणजे काय आहे हे काय वेगळं सांगायला पाहिजे का? व सांध्यावर आघात करा. सांधे कुठं असतात शरीराला? म्हणजे काय करायचंय? आघात करायचंय. म्हणजे हे या कारणास्तव की या लोकांनी अल्लाह व त्याच्या पैगंबरांचा विरोध केला आणि जो अल्लाह व त्याच्या पैगंबरांचा विरोध करतो अल्लाह त्याच्यासाठी अत्यंत कठोर पकड करणारा आहे. ही आहे तुम्ही लोकांची शिक्षा. आता याचा आस्वाद घ्या आणि तुम्हाला माहीत व्हावे की सत्याचा इन्कार करणाऱ्यांसाठी नरकाची यातना आहे. मग इथं शिक्षा भोगायचीच आहे आणि पुन्हा नरकात म्हणजे जहन्नुम मध्ये जाऊन पण शिक्षा भोगायची. सूरह 9 पारा 10 आणि आयत क्रमांक 14 आणि 15. त्यांच्याशी लढा, अल्लाह तुमच्या हाताने त्यांना शिक्षा देईल, त्यांना अपमानित करील व त्यांच्या मुकाबल्यात तुम्हाला मदत करील. त्यांना अपमानित करील म्हणजे धिंड काढली महाराजांची. हे काय? हा अपमानच करायचा होता ना.
त्यांना महाराजांना शारीरिक यातनांपेक्षा ज्या मानसिक यातना दिल्या गेल्या, हिंदूंचे अभिषिक्त छत्रपती, त्या अभिषिक्त छत्रपतींची केलेली हे सगळं क्रूर चेष्टा, त्यांना दिलेल्या सगळ्या मानसिक यातना, उंटावर बसवून त्यांची काढलेली धिंड, त्यांना लोक दगड मारतायत, भाले टोचून मारतायत. जेव्हा सिंह असतो ना, सिंह, प्रत्यक्ष कोणी सिंहाच्या समोर पण जाऊ शकत नाही हो. नजरेला नजर भिडवणं तर दूरच आणि दगड मारणं तर दूरच, समोर पण जाऊ शकत नाही. पण तो जेव्हा सिंह ज्याला कोंडलं जातं, जेव्हा त्याला कैद केलं जातं, जेव्हा पिंजऱ्यात त्याला अडकवलं जातं ना, तेव्हा मग हे सगळे बाजार बुणगे हे असे कुचेष्टा करतात. जशी कुचेष्टा आपल्या महाराजांची केली. महाराज म्हणजे आपले सिंहच होते. केशव पंडित म्हणतायत सिंहाप्रमाणे नव्हे तर प्रत्यक्ष सिंहच, असं केशव पंडित संभाजी महाराजांचं वर्णन करतायत. आणि मग हे सगळे लफंगे, हे बाजार बुणगे सगळे, हे दगड मारतायत, हे भाले टोचतायत, ही सगळी मानसिक यातना, क्रूर पाशवी. आणि हे आम्ही बोलायचं नाही. बरं, हे आम्ही बोललो की भावना का दुखवतात बरं? आमच्या महाराजांना दिलेल्या क्रूर यातना आम्ही सांगायच्या नाहीत? या यातना आम्ही का सांगायचं? म्हणजे दबाव आहे आमच्यावर. काय लोक स्टेटमेंट करतात आमच्यावर दबाव होता म्हणून आम्ही ते भाग वगळले. काय कुठं चाललोय आपण? जे महाराजांनी भोगले ते आम्ही बोलायचं नाही, जे महाराजांनी सहन केले ते आम्ही लोकांना सांगायचं नाही. सांगितलं पाहिजे काय महाराजांनी सहन केलं ते यातना. आणि हे सांगायचं नाही, हे तुम्ही आमचा आवाज दाबणार? कारण की मग इथला सगळा समाज हा या इस्लामिक जिहाद विरुद्ध लढायला उभा राहील ना, ते नकोय त्यांना. म्हणून मग ह्याच्यावर बोलायचं नाही, ह्याच्यावर काय भाष्य करायचं नाही. ही तुमची लोकशाहीची मूल्य आहेत का? हे तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आम्ही बोलायचं नाही? जे काय आमच्या महाराजांनी भोगलं ते आम्ही सांगायचं नाही लोकांना, आमच्या युवा पिढीला, आमच्या बालकांना? का नाही सांगायचं? आम्हालाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आम्ही लोकशाहीतच जगतो ना. हे बोलून देत नाहीत. हे सांगितलं की मग आम्ही मागास, आम्ही कन्झर्वेटिव्ह, आम्ही धर्मांध, ही सगळी लेबल्स आम्हाला लावली जातात. आम्ही खरा इतिहास काय तो सांगतोय, जे घडले ते सांगतोय, ते घडले ते दाखवलं गेलं पाहिजे. ते तुम्ही दाखवलं नाही, तुम्ही सांगितलं नाही, तुम्ही चुकीचं सांगत बसले. आणि म्हणून मग तळपायाची आग मस्तकात जाते जेव्हा या सगळ्या नोंदी वाचतो ना आम्ही. त्याच्यानंतर मग तुम्ही जे चुकीचं सांगता, सगळं तुम्ही सगळा विषय डायव्हर्ट करता आणि एक प्रकारे तुम्ही या जिहाद्यांना मदत करता हे सगळं करून. आणि तुम्ही स्वतःला व्याख्याते समजता, तुम्ही इतिहासकार समजता, तुम्ही बुद्धिजीवी समजता स्वतःला. लाजा वाटून घेतल्या पाहिजे यांनी. अत्यंत वेदनादायक अशा या सगळ्या घटना तुम्ही सांगितल्या. तर या व्यतिरिक्त संभाजी महाराजांच्या बलिदाना व्यतिरिक्त काही घटना घडल्या आहेत का अशा घटना घडल्या आहेत ना महाराष्ट्रामध्ये. जर का आपण महाराष्ट्राचा विचार केला तर नेताजी पालकरांची घटना, त्यांचं झालेलं धर्मांतर, आणि नेताजी पालकरांप्रमाणेच शंभूनाथ म्हणून त्यावेळेसचाच एक असाच जहागीरदार आहे, मला वाटतं नंदुरबार किंवा तिकडच्या बाजूचा आहे तो. आणि 1703 सालची घटना आहे, मला वाटतं 1702 का 1703 सालची. 1689ला संभाजी महाराजांचं बलिदान आहे. 1703ची घटना आहे. शंभूनाथ नाव आहे. त्याला असंच मोगलांनी धरलं आणि त्याला यातना द्यायला सुरुवात केली, त्याचा हालहाल करायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी धर्म बदलला आणि त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली आणि त्याला मानमरातब पण त्याला मोगलांकडून मिळाला. हे महाराष्ट्रातल्या मी या घटना सांगतोय. महाराष्ट्रामध्ये जसं नेताजी पालकरांचं घर वापसी झाली, शुद्धीकरण झालं, त्यांना पुन्हा हिंदू करण्यात आलं, त्याचप्रमाणे संभाजी महाराजांनी गंगाधर पंत कुलकर्णी याची घर वापसी केली, याचं शुद्धीकरण केलं आहे. मोगलांनी बळजबरीने त्याला मुसलमान केलं आणि त्याच्यानंतर तो मोगलांकडून निष्ठून आल्यानंतर संभाजी महाराजांच्या चरणापाशी आला आणि संभाजी महाराजांनी त्याला पुन्हा हिंदू करून घेतलं. त्यामुळे धर्माचाच विषय आहे, धर्माचाच संबंध आहे. संभाजी महाराजांनी कुठेही धर्माच्या बाबतीत तडजोड केली नाही. कुठेही आपले जीवनमूल्य, आपले कोर व्हॅल्यूज याच्या बाबतीमध्ये कुठेही संभाजी महाराजांनी
कॉम्प्रोमाइज केलं नाही. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील अशा घटना घडलेल्या आहेत. तुम्ही जाट समाजाचे नेते, जाट समाजाचे वीर यांच्यावर पण औरंगजेबाने अशाच क्रूर पाशवी यातना दिलेल्या आहेत. शीख गुरु परंपरा आहे, त्याच्यामध्ये गुरु तेग बहादूरांना दिल्लीच्या चांदणी चौकामध्ये बसून त्यांचा आधी 5 दिवस त्यांना यातना दिल्या आणि त्यांचा शिरच्छेद केला सगळी गर्दी जमवून. गुरु तेग बहादुरांबरोबर भाई मतीदास, भाई दयालदास, भाई सतीदासांना बांधलंय, त्यांचे एका खांबाला पाय बांधलेत आणि अक्षरशः त्यांचं मांस आणि रक्त असं ओरबाडून बाहेर काढले. ते रक्त आणि मांस असं ओरबाडून खाली टाकत होते, रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. असे क्रूर वेदना त्यांनी सहन केल्या. असे भाई दयालदास, ज्यांना कढईमध्ये उकळत्या पाण्यात टाकून दिलं. त्याचप्रमाणे भाई मतीदासांना झोपून त्यांना करवतीने एखादं लाकूड जसं उभं चिरतात त्या पद्धतीत, म्हणजे आऱ्याने त्यांना असं उभं कापलं गेलं. तेव्हाचं ते वर्णन असं आहे की ते कापणाऱ्यांचे पण हात थरथर कापायला लागले, कारण की जिवंत शरीराला उभं चिरलेलं नव्हतं त्यांनी आजपर्यंत कधी. त्या जल्लादांनी ते त्यांनी काम केलं, त्यांचे हातही असे थरथर कापायला लागले. आणि तेव्हा भाई मतीदास असं म्हणतायत की आरा प्यारा लगत है अब विलंब चलाए, जान जाती है तो जाने दे लेकिन प्यारा धर्म ना जाए. हा इतिहास आहे हिंदूंचा, हा इतिहास आहे आपल्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज आणि त्यांच्यासारखे अनेक वीर. महाराष्ट्रातलं हे दैदिप्यमान बलिदान धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं आणि महाराष्ट्राच्या बाहेर घडलेले हे सगळे प्रसंग आणि आपला धर्म टिकवण्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेर देखील शेकडो हिंदूंनी दिलेलं हे दैदिप्यमान बलिदान, ज्यामुळे आपला हा धर्म हा जिवंत राहिला. आणि त्यामुळे जी लोक म्हणतात ना धर्माचा काही संबंध नाही, त्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. ही सगळी उदाहरणं आहेत. गुरु गोविंद सिंगांचे पुत्र, 4 पुत्र, 2 पुत्र तर युद्धभूमीवर वीरगतीला प्राप्त झाले आणि 2 पुत्र जोरावर सिंग, फतेह सिंग, ज्यांना भिंतीमध्ये चिणून मारण्यात आलं. सुकुमार कोवळे असे 7 वर्ष आणि 9 वर्ष, मला वाटतं एक्झॅक्टली मी सांगू नाही शकत, पण 7 आणि 9 वर्षाचं वय येते, थोडंसं वयाचं मागं पुढं होईल. त्या वयामध्ये जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांना उभं केलंय आणि इस्लामच्या नावावर, जिहादच्या नावावर भिंतीत चिणून मारलं. बराच वेळ झाला आपण बोलतोय. शंभू चरित्राचं सार काय आहे? शंभू चरित्राचे सार किंवा संभाजी महाराजांच्या चरित्रातून आपण काय शिकावं किंवा काय प्रेरणा घ्यावी आपण या धगधगत्या चरित्रामधून, तर संभाजी महाराजांनीच आपल्याला बुधभूषण ग्रंथामध्ये आपल्या सर्वांसाठी हे काय शिकलं पाहिजे, आपण काय प्रेरणा घेतली पाहिजे हे आपल्यासाठी सांगून ठेवलंय. संभाजी महाराजांनी जो बुधभूषण ग्रंथ रचलाय त्याच्या 2ऱ्या अध्यायात श्लोक क्रमांक 611 मध्ये संभाजी महाराज आपल्याला असं सांगतायत. तो श्लोक मी सांगतो. जीवितम मृतकम मन्ये देहिनाम धर्मवर्जितम मृतो धर्मेण संयुक्तो दीर्घजीवी भविष्यती. अर्थात धर्माला सोडून केलेले आचरण हा मनुष्य जिवंत जरी असला तरी तो मृतवत असल्याचंच लक्षण आहे. आणि धर्मासाठी धर्माचरण करताना जर तो देहधारी मनुष्य मृत्यू जरी पावला तरी तो चिरंजीवी ठरतो, असं संभाजी महाराज सांगतायत. आणि शंभू चरित्राचं सारच हे आहे. म्हणजे मी मगाशी पण जे सांगितलं की जिवंत संभाजीराजे जेवढे औरंगजेबाचे शत्रू नव्हते, तेवढे बलिदान झाल्यानंतर म्हणजे चिरंजीवित्वच त्यांना लाभलं होतं. आणि बलिदान झाल्यानंतर अमर हुतात्मा होऊन संभाजी महाराज इथल्या मावळ्यांना प्रेरणा देत राहिले आणि पुढं 18 वर्ष औरंगजेबाशी संघर्ष चालू आहे. आणि सरतेशेवटी औरंगजेबाची कबर इथंच खणली गेली.
त्याला परत दिल्लीला जाता आलं नाही. एकूण 27 वर्ष औरंगजेब जिहाद करतोय महाराष्ट्राबरोबर. हे समकालीन नोंदीच्या आधारे मी बोलतोय. तो असं म्हणतोय की मी एका वर्षात हा जिहाद पूर्ण करीन, अशी वल्गना करून तो 4 सप्टेंबर 1681 ला निघाला. आणि 8.5-9 वर्षांची संभाजी महाराजांची कारकीर्द आणि पुढे 18 वर्ष महाराष्ट्राने दिलेला हा लढा, संभाजी महाराजांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन, असं एकूण 27 वर्षाचं हे युद्ध आहे. हा जिहाद आहे औरंगजेबाच्या परिभाषेमध्ये. आणि तो जिहाद यशस्वी झाला नाही. एका वर्षात तो हा जिहाद संपवणार होता, पण त्याला यश लाभलं नाही. 27 वर्ष झाली तरी देखील त्याला विजय मिळाला नाही. आणि शेवटी औरंगजेब इथेच महाराष्ट्रामध्येच त्या खोलताबादमध्ये दफन झाला. त्याला परत दिल्लीला जाता आलं नाही. तेच मोगल साम्राज्याचं झालं, तेच मोगल सैनिकांचं झालं. औरंगजेब मेल्यानंतर मोगल साम्राज्य हे धुळीस मिळालं. याला कारणीभूत होतं संभाजी महाराजांचं बलिदान. कारण की संभाजी महाराज हे चिरंतन प्रेरणा देत राहिले इथल्या मातीला, इथल्या मावळ्यांना, इथल्या मायमाऊलीला. गवताच्या पात्याचं देखील तलवारीमध्ये रूपांतर झालं होतं संभाजी महाराजांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन. एक उत्तुंग अशी तेजप्रभा उमटली त्या अमावस्येच्या दिवशी, म्हणून त्याला मृत्युंजय अमावस्या असं म्हटलं जातं. आणि हे झालं 27 वर्षाचा संघर्ष. पण आज पण या ज्या औरंगजेबाच्या नाजायज अवलादी ज्या वळवळत आहेत ना, त्यांना ठेचण्यासाठी आज पण इथल्या गरुडांच्या फौजेला, गरुडांच्या सैन्याला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज हे अखंडपणे प्रेरणा देत आहेत, चिरंतन प्रेरणा देत आहेत. आजही प्रत्येक हिंदूच्या हृदयावर, तमाम शिवभक्तांच्या, शंभूभक्तांच्या आणि तमाम हिंदू बांधवांच्या हृदय सिंहासनावर संभाजी महाराज हे राज्य करतायत. आणि इथल्या प्रत्येक राष्ट्रभक्त, देशभक्त, धर्मपरायण युवकाला, युवतीला या इस्लामिक जिहाद विरुद्ध लढण्याची प्रेरणा आपल्याला संभाजी महाराजांकडून मिळते. त्यामुळे आपल्यासाठी संभाजी महाराज म्हणजे अखंड असा ऊर्जेचा आणि प्रेरणेचा झरा आहे. निलेशजी, आपण आता बराच वेळ गप्पा काय मारल्या किंवा जे तुम्ही दाखले दिलेत, तर ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या इतिहास, खरा इतिहास आपल्याला कुठे वाचायला मिळू शकतो? संभाजी महाराजांच्या चरित्रावर कुठली पुस्तकं वाचावीत, तर डॉक्टर कमल गोखल्यांनी लिहिलेलं शिवपुत्र संभाजी, वासी बेंद्रांनी लिहिलेलं शंभूचरित्र, त्याचप्रमाणे शिवकथाकार विजयराव देशमुखांनी लिहिलेलं राजा शंभू छत्रपती, सुग शेवड्यांनी लिहिलेलं शंभूराजे हे छोटेखानी पुस्तक. ही पुस्तकं खरंच खूप चांगली आहेत, वाचनीय आहेत आणि ऐतिहासिक संदर्भासहित मांडणी केली आहे. याच्या जोडीला आपण आत्ता जी चर्चा केली किंवा ज्या संदर्भात आपण बोललो, ते जर का सगळ्या गोष्टी वाचायच्या असतील, ते जर का संदर्भ माहिती करून घ्यायचे असतील, तर 2 पुस्तकांचं लेखन माझ्याकडून झालंय. त्याच्यामध्ये हे विद्यार्थ्यांचे शंभूराजे असं पुस्तक आहे. याची टॅगलाईन आहे, माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. मी मगाशी चर्चेमध्ये जे सांगितलं की संभाजी महाराजांनी जो बुधभूषण ग्रंथ लिहिलाय, त्या बुधभूषण ग्रंथावर आधारित हे पुस्तक आहे. बुधभूषणमध्ये युवकांना, विद्यार्थ्यांना संभाजी महाराजांनी काय संदेश दिलाय, काय मार्गदर्शन केलंय, अशा रीतीने याची मांडणी केली आहे. बुधभूषणमधले काही श्लोक विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून मी निवडलेत आणि त्याला आत्ताचे काही संदर्भ देऊन शिवशंभूंच्या चरित्रातील गोष्टींची गुंफण त्याला जोडून या पुस्तकाचं लेखन केलं. आपलं व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी, आपलं करिअर उज्ज्वल करण्यासाठी आणि आपल्याला शंभू चरित्रातून काय शिकलं पाहिजे हे समजण्यासाठी आपण आवर्जून विद्यार्थ्यांचे शंभूराजे हे पुस्तक नक्की वाचा. त्याच्या जोडीला वीरांचे वीर धर्मवीर असं एक पुस्तक आहे, ज्याचं नुकतंच प्रकाशन झालंय. त्याच्यामध्ये संभाजी महाराजांची सगळी 8.5-9 वर्षाची कारकीर्द ही कशी हिंदू धर्मरक्षणासाठी होती आणि हिंदू धर्मरक्षणासाठी त्यांनी काय काय केलं आणि नंतर त्यांचं झालेलं बलिदान. आणि आत्ता आपण जे विषय, ज्या विषयांवर चर्चा केली, ते सगळे विषय, हिंदवी स्वराज्य म्हणजे नक्की काय होतं, मोगल मराठा संघर्ष म्हणजे नक्की काय होता, त्याचे समकालीन संदर्भ, कशा रीतीने कोणाविरुद्ध ही लढाई होती, कोणासाठी ही लढाई होती, ही सगळी मांडणी मी वीरांचे वीर धर्मवीर या पुस्तकात केलेली आहे. या पुस्तकाची टॅगलाईन आहे, आता हे हिंदू राज्य झाले.
हे वाक्य, ही टॅगलाईन काही माझी नाही आहे, तर संभाजी महाराजांचीच आहे. एका शिलालेखातलं संभाजी महाराजांचं हे वाक्य आहे की आता हे हिंदू राज्य झाले. तर आपल्या आत्ता चर्चेला अनुसरून ही दोन्ही पुस्तकं आहेत आणि बाकीची मी पुस्तकं सांगितली ती आवर्जून आपण वाचावीत. वा, खूपच प्रेरणादायी अशी माहिती आज तुमच्याकडून आम्हाला मिळाली. माझं तुम्हाला सर्वांना एकच सांगणं आहे की ही जी 2 पुस्तकं आहेत, जी स्वतः निलेश सरांनी लिहिलेली आहेत, तर ती नक्की वाचा. या पुस्तकांबद्दल माहिती किंवा ही पुस्तके कुठे मिळतील याची माहिती आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. नक्की व्हिजिट करा. आणि निलेशजी, तुम्ही आज इथे वेळात वेळ काढून आलात तुमच्या व्यस्ततेमधून, तर त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद अक्षय, मला इथं बोलवल्याबद्दल. तुझे मी मनापासून आभार मानतो आणि तसेच रिबेल नॅरेटर्स या चॅनलचे देखील मी मनापासून आभार मानतो आणि सगळ्यांना नम्रपणे विनंती करतो, इतिहास जसा घडला आहे तसा हल्ली सांगितला जात नाही. त्याला अनेक ठिकाणी वाकवलं जातं, झुकवलं जातं, तोडलं जातं, नष्ट निर्मूल करण्याचा देखील प्रयत्न केला जातो आणि मग तिथं आपल्याला पाहिजे असणाऱ्या गोष्टी ॲड करून तो इतिहास आपल्यापर्यंत येतो. पण खरा इतिहास काय आहे हे जर का जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही सर्वांनी आवर्जून रिबेल नॅरेटर्स या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या चॅनलमधले सगळे एपिसोड हे अनेक आपल्या सगळ्या ग्रुप्सला फॉरवर्ड करा. धन्यवाद. निलेश रमेश भिसे, रग शंभू मेरा परिचय, रग शंभू मेरा परिचय. जय श्रीराम, जय शिवराय, जय शंभूराजे.